पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यातून येते। वाशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक पूर्णपणे वाया गेलंय। दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या बबन कांबळे यांनी लोकांकडून उसने पैसे आणून 700 रुपयांचा विम्याचा हप्ता भरला होता। मात्र प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यावर अवघे 211 रुपये जमा झाल्यानं विमा कंपनीनं आमची क्रूर थट्टा उडवल्याची हतबल भावना या गरीब दाम्पत्यानं व्यक्त केली आहे। मला सांगा किती विमा भरला होता? 700 रुपये भरला. किती शेती? 62 आर. लय कमी आला तुम्ही. कमी काय तेवढं भरलं तेवढं बी नाही आलं. हा त्याच्यामुळे ते 200 उचललं नाही तुझं ठेवून दिलं तिथं. उचल नाही उचललं. का उचललं? एवढंच पैसे मला भरले तेवढं नाही तर तेवढं बी आहे तर काही पेक्षाही कमी आलं. किती नुकसान झालं तुमचं त्यावेळेस? सगळंच काय तर आलंच नाही काही. काय चालू नाही. जनावरांना काय खाल्लं होतं त्या डुकरांनी शेत त्या जंगलातल्या विमा भरायला पैसे पैसे लोक पण घेतलं उस्त घेतलं बसलं होतं. हे बघता आम्ही बसून आता काम होत नाहीत काय नाही बसून दोघं त्याला खायचीच पंचायत येते थोडी. हा त्याच्यामुळे पगार हाय अपंगाची पोलीस पण ती पुरत नाही महिन्यात 2-2 महिने पगार होत नाही त्या विमा तर काहीच नाही. मात्र काहीच नाही. अशी भयावह परिस्थिती आहे. किती शेती आहे तुम्हाला? मला समजत नाही तसलं काही वा शेती नाही का? शेती आहे पण मला कळत नाही किती आहे असं कळत नाही हा समजत नाही मला राहणं जातात नाही. नाही जात नाही नाही